भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा जी आहे ती पार पडलेली आहे। 21 उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे जिल्ह्यातली ही सभा आयोजित करण्यात आली होती। आपल्यासोबत या सभेनंतर बोलण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आहेत। दादा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा नुकतीच पार पडली, अभूतपूर्व प्रतिसाद या सभेला संपूर्ण होता, काय सांगाल? नाही, खरं तर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींच्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्येच नाही तर पुणेकरांमध्ये ज्यांनी आजची ही सभा ऐकली असेल एक वेगळी ऊर्जा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी दिली आहे। महाराष्ट्राच्या विकासाचा रथ ओढण्यासाठी महायुतीचं सरकारच कसं योग्य आहे हे विस्तृतपणे मोदीजींनी सांगितलं आहे। केंद्र सरकार म्हणून महाराष्ट्रासाठी जे होणारे अभूतपूर्व विकास कामं आहेत त्याची त्यांनी अख्खी गाथा वाचून दाखवली। मला असं वाटतं आपल्या लाडक्या पंतप्रधानांना ऐकण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुणेकर आज पुण्यातल्या 8ही मतदारसंघातनं मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मोदीजींच्या उपस्थितीमुळे आम्ही सर्व कार्यकर्ते मोठ्या ऊर्जेनं मोठ्या ताकदीनं आता लोकांच्या घरोघरी जाऊन मोदीजींचा संदेश देणार आहोत। एक है तो सेफ है। नक्कीच दादा, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता, शहरामध्येही कसा प्रतिसाद मिळतोय, काय वातावरण आहे? 100% शहरामध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे। नक्कीच महायुतीच्या काळात झालेली विकास कामं, लाडकी बहीण योजना, लोकहितासाठी महायुतीने आणलेल्या योजना या नक्कीच लोकांना आवडणाऱ्या योजना आहेत। त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं महाराष्ट्रावरती विशेष प्रेम असून पुणे शहरामध्ये त्यांचं कायम लक्ष असतं। पुणे शहर त्यांचं आवडतं शहर आहे आणि पुणे शहराने भाजपा आणि महायुतीला कायम भरभरून प्रेम दिलं आहे। तसंच महायुती आणि भाजपा सरकारने सुद्धा पुणे शहरासाठी विशेष लक्ष केले दिलेलं आहे। लाडकी बहीण योजना नक्कीच गेम चेंजर ठरणार असून महाविकास आघाडीचा पुन्हा एकदा सुपडा साफ होणार आहे। पुन्हा एकदा त्यांचा खोटेपणा आता महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही। त्यांचा खोटेपणा त्यांच्या तोंडावर मारून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार दिमागामध्ये महाराष्ट्रामध्ये येणार आहे। तुम्ही काय सांगा दादा, कसा प्रतिसाद आहे मिळाला आणि आजच्या सभेबद्दल आणि एकंदरीतच निवडणुकीबद्दलचं तुमचं आकलन? नाही, आजच्या सभा ही खूप चांगली सभा झालेली आहे। नरेंद्र मोदीची खूप म्हणजे मोठा प्रतिसाद आहे, एवढं मी निमित्ताने सांगतो मी। एकंदरीतच कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं। सभास्थळी देखील प्रचंड ऊर्जा जी आहे ती पाहायला मिळाली। बाबा, काय सांगाल तुम्ही? स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा जी आहे ती ऐकलीत, काय वाटलं का, किंवा पुढचं वातावरण कसं आहे राज्यातलं, काय वाटतंय? वातावरण चांगलं आहे। सगळं मी महायुती सरकार निवडून ना, महायुती सरकारचं तयार होतं, त्यात काही शंका नाही। आणि 370 ग्राम जर आठवलं तर त्याच्यात एक चांगला फरक पडला। काश्मीरमध्ये टेररिस्ट कमी झालं आणि टुरिझम वाढला तिथं। हा फार मी स्वतः आता काश्मीरला जाऊन आलो एक 3 महिन्यापूर्वी, तर ते चांगला फरक पडलेला आहे, ते पण पाहिले मी। तुम्ही काय सांगाल दादा, कसा मोदींची सभा ऐकल्यानंतर किंवा मोदींची सभा म्हटल्यानंतर अर्थातच एक उत्साह कार्यकर्त्यांमध्ये होता, सभास्थळी मोठा उत्साह पाहायला मिळाला होता? मी प्राचार्य शेलार सर, पुणे विद्यार्थी गृह। मोदींच्याकडे आजपर्यंत एकही असा पंतप्रधान नव्हता की सामान्य जनतेबद्दल, समाजाबद्दल, मिडल क्लासबद्दल, जवानाबद्दल जे आत्मीयता आहे, विकासाची भूमिका आहे आणि प्रत्येक वेळेला अगदी तन्मयतेनं हृदयपूर्वक अशी विनंती करतात की त्यांनी जी मधून घोषणा दिल्या, जब तक आप एक रहे तब तक आप सब लोग सेफ रहे, अशा विचारातून ते समाजाचं प्रबोधन करतायत। ते अतिशय अभिमानास्पद आहे आणि असा जर नेता मिळाला तर गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत त्यांच्या पाठीशी राहील आणि 100% महायुतीचं सरकार येणार, हे 100% खरं आहे। नक्कीच विकास पर्व आणि पुण्याचा गर्व असं एक स्लोगन जे आहे ते या सभास्थळी आपल्याला पाहायला मिळालं होतं। कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह जो आहे तो देखील होता आणि 2019ला सुद्धा अशीच एक अभूतपूर्व सभा जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची याच सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर झाली होती। आणि त्यानंतरची स्थिती जर आपण पाहिली तर पुणे शहरामध्ये असणाऱ्या 8 विधानसभा मतदारसंघांमधल्या 6 जागी भारतीय जनता पक्षाचा विजय जो आहे तो विजय झाला होता। 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले होते। मात्र आता महायुती म्हणून जर आपण पाहिलं तर 2019मध्ये 8च्या 8ही मतदार जे आहेत ते उमेदवार जे आहेत, आमदार जे आहेत पुणे शहराचे, ते महायुतीचे निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता अर्थातच घोडे मैदान अगदी जवळ आलेलं आहे। 20 नोव्हेंबर रोजी
निकाल जो आहे तो निवडणूक जे आहे ती असणार आहे आणि निकाल जो आहे तो 23 तारखेला आपल्याला लागताना पाहायला मिळणार आहे. ताई, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा जी आहे ती या ठिकाणी आत्ता पार पडलेली आहे. तुम्ही स्वतः ही सभा संपूर्ण ऐकलीत, काय वाटतंय, कसा उत्साह होता? खूप छान होतं. खूप त्यांनी हे केले, मस्त. मला तर खूप आवडलं. एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा म्हटलं की अर्थातच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो आणि पुणे शहरातली 21 उमेदवारांच्या प्रचारार्थ ही आज सभा पार पडली होती. ताई, काय सांगाल, कसा उत्साह होता? खूप उत्साह होता. खूप पुण्याचं म्हणजे वैशिष्ट्यच आहे की मोदीजींची जेव्हा जेव्हा ती सभा होते त्यावेळेस खूप प्रचंड उत्साह असतो आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये. आणि अर्थातच मोदी है तो मुमकिन है. आणि याही वर्षी महायुतीचं सरकार आपलं येणार आहे, जोरात येणार आहे. सगळ्या सीटा आपल्या लागणार आहेत. हा विश्वास आम्हाला प्रचंड आहे आणि आमच्या सगळ्या नागरिकांचा, सगळ्या पदाधिकाऱ्यांचा खूप मोठा सपोर्ट याला असणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकंदरीतच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि महायुतीचं सरकार येईल असा विश्वास हे कार्यकर्ते जे आहेत ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. कलम 370 पासून ते पुण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं गेलं, या सगळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणामधून जे आहे ती देशाला अवगत केल्याचं आपल्याला आजच्या सभेच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. प्रचंड अलोटपूर्व उत्साह खरं तर या सभास्थळी होता आणि एकंदरीतच आता 20 तारखेला निवडणूक आणि 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणुकीचा निकाल लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन हर्षल मुजुमदारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूने कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.